बघा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे, हे सर्व सामाजिक कार्यकर्ते कुठल्या पक्षाची लोक नाहीत. हे आपल्या घरातलं काम सोडून, शेतातलं काम सोडून, जे काही छोटे मोठे व्यवसाय ज्याच्यामुळे त्यांचं दिवसाला काम केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही, अशा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आरक्षणासाठी हे सर्व लोक मुंबईमध्ये एकत्रित आले होते जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आता तुम्ही जी.आर. काढलाय, त्या जी.आर. मध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय. त्याच्याचबरोबर ओबीसी जे आज सत्तेत आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्वमान्य असा जी.आर. इथं काढण्यात आलेला आहे. तर मग इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे भाजपच्या विचाराच्या एखाद्या वकिलाला नाही तर कार्यकर्त्याला कोर्टात जाऊन जर या जी.आरच्या विरोधात तुम्ही लढायला लावत असाल, हे कितपत योग्य आहे? कुठं ना कुठंतरी परत एकदा फसवणूक ही समाजाची होईल असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. त्याच्याचबरोबर हा जी.आर. जर व्हॅलिड असेल तर मग कोर्टात जाऊन सुद्धा हा टिकू शकतो. त्यामुळे अशाच पद्धतीने जी.आर. काढणं हे अपेक्षित आहे.